नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ध्या तासामध्ये पनीरची थाळी कशी बनवायची हे बघणार आहोत। मस्त हॉटेल स्टाईल मसालेदार पनीर बनवणार आहोत, त्याचबरोबर लच्छा पराठाही आहे आणि जीरा राईस सुद्धा बनवणार आहोत आपण। अगदी झटपट होते ही रेसिपी आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण खूप झटपट आपण पनीरची भाजी बनवणार आहोत, त्याचबरोबर जीरा राईसही बनवणार आहोत। आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तुम्ही बघू शकता पनीर मसाला किती मस्त झालेला आहे, अगदी हॉटेल स्टाईल झालेला आहे आणि इतका चविष्ट होतो ना हा। तुम्ही एकदा करून बघा, नेहमी याच पद्धतीने बनवाल, इतकी स्वादिष्ट होते ही पनीर मसाल्याची भाजी। त्याचबरोबर जीरा राईसही झटपट कसा करायचा हे मी दाखवलेला आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीलाच आपण पनीर मसाला बनवायला घेऊया। पनीर मसाला बनवण्यासाठी आपण ग्रेव्ही तयार करायची आहे। ही ग्रेव्ही करण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया। इथे बघा, एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे, एक मोठ्या साईजचा टोमॅटोही घेतलेला आहे, त्याचबरोबर थोडेसे काजूही लागणार आहेत आपल्याला। 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्याही मी 15-20 घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। इथे मी खडा गरम मसाला घेतलेला आहे, एक तमालपत्र आहे, त्याचबरोबर एक छोटासा जावित्रीचा तुकडा मी इथे घेतलेला आहे। या जावित्रीच्या तुकड्यामुळे पनीर मसाल्याला अगदी मस्त हॉटेल स्टाईल टेस्ट येते। आणि याच्याबरोबरच आपण 3 काळी मिरी, 2 लवंगा, एक छोटा दालचिनीचा तुकडा, एक हिरवी विलायची असा खडा गरम मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत। यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण एक कांदा याच्यामध्ये टाकून घेऊया। एक मोठ्या साईजचा कांदा मी घेतलेला आहे, जर लहान कांदे असेल तर तुम्ही 2 कांदे घ्या। आता हा कांदा आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊया। सर्व मसाले आपण एकत्रच भाजणार आहोत, पण ज्या मसाल्यांना भाजायला जास्त वेळ लागतो ते आपण आधी टाकायचे आहेत, म्हणजे कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून आपण कांदा आधी परतून घेतलेला आहे। कांद्याचा कलर चेंज झाला की आपण काजू याच्यामध्ये टाकून घेऊया आणि काजू सुद्धा कांद्याबरोबर थोडा वेळ परतून घेऊया। 2 मिनिटे आपण हे काजू कांद्याबरोबर छान परतून घेतलेले आहेत। आता आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकूया। आलं, लसूण, त्याचबरोबर टोमॅटोही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि खडा गरम मसाला जो घेतलेला आहे ना, तो सुद्धा या मसाल्याबरोबरच आपण भाजून घेणार आहोत। कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून आधी कांदा भाजून घेतला, नंतर काजूही आपण त्याच्यामध्ये भाजून घेतले आणि काजू भाजून झाल्यानंतर आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण 2 मिनिटे छान परतून घेऊया तेलामध्ये। मसाला अगदी छान भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करते मी आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना सर्व मसाल्यांचा। आता थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हा सर्व मसाला गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटण तयार करायचं आहे। अगदी बारीक अशी पेस्ट केली ना की ग्रेव्ही सुद्धा अगदी मस्त होते, मिळून येते। अगदी हॉटेल स्टाईल ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला, म्हणून मिक्सरमध्ये अगदी फाईन पेस्ट याची बनवलेली आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया। आता एक तमालपत्र सुद्धा मी याच्यामध्ये टाकते आहे आणि थोडासा कढीपत्ताही टाकून घेऊया आणि ही फोडणी छान तडतडली की आपण मिक्सरमध्ये जो मसाला बारीक केलेला आहे ना तो याच्यामध्ये ॲड करूया। हा मसाला आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊया। एक ते 1.5 मिनिटे हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकण्याने काय होतं, मसाला जळत नाही, तो अगदी छान शिजतो। अगदी थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिला होता, त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मी याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला शिजवून घेऊया। यासाठी मी झाकणही ठेवणार आहे याच्यावरती आणि 1 मिनिटानंतर आपण बघूया। 1 मिनिट झालेला आहे। आता तुम्ही बघू शकता मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे, मसाला छान शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घेणार आहोत। आधी आपण ग्रेव्ही छान शिजवायची आणि नंतर याच्यामध्ये तिखट मसाले टाकायचे। तिखट मसाल्यांमध्ये मी इथे काय काय घेतलेलं आहे ते बघूया। पनीरचा मसाला जो बाजारामध्ये विकत मिळतो तो 3 चमचे घेतलेला आहे। त्याचबरोबर गरम मसाला इथे मी 1 चमचाभर घेतलेला आहे। धने पावडरही 1 चमचा घेतलेली आहे, जिरे पावडर सुद्धा 1 चमचा घेतलेली आहे, घरगुती लाल तिखट मसाला 2 चमचे घेतलेला आहे आणि बेडगी मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे। हे सर्व मसाले आपण टाकून घेऊया। अर्धा मिनिटभर आपण हे मसाले छान परतून घेऊया,
की नंतर याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकायचं आहे थोडंसं, कारण कोरडे मसाले हे लगेचच जळतात. त्यामुळे आपण अर्धा मिनिटभरच हे परतायचे, की नंतर याच्यामध्ये अगदी अर्धी वाटीभर पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये हा मसाला शिजवून घ्यायचा. अर्धा मिनिट हे मसाले छान परतून घेतलेले आहेत. आता मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये आणि तुम्ही बघितले ना, अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, अर्धी वाटी पाणी फक्त याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया याच्यावरती आणि हा मसाला शिजवून घेऊया. 1 ते 1.5 मिनिटे हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत. मध्ये मध्ये आपण हलवायचा सुद्धा आहे. आता आपण झाकण ठेवूया याच्यावरती. 1.5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही अगदी मस्त शिजलेली आहे. तेल बघा किती सुटलेलं आहे आणि अगदी सुंदर खमंग सुगंध येतो आहे. ग्रेव्ही अगदी मस्त तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेऊया. अगदी फ्रेश असं पनीर मी कट करून घेतलेलं आहे. आता ते आपण मसाल्यामध्ये छान परतून घेऊया. पनीरही मी मॅरिनेट वगैरे केलेलं नाही आहे. आपण अगदी झटपट अर्ध्या तासामध्ये पनीरची थाळी बनवणार आहोत. यासाठी आपण ग्रेव्ही अगदी झटपट होईल अशी तयार केलेली आहे. त्याला झाकण ठेवून अगदी पटकन शिजेल असं आपण केलेलं आहे आणि पनीरसुद्धा आपण लगेचच टाकलेलं आहे. त्याला अगदी झटपट पनीरची भाजी कशी तयार होईल हे आपण बघितलेलं आहे आणि 15 मिनिटामध्ये ही पनीरची भाजी तयार झालेली आहे. मस्त हॉटेल स्टाईल पनीर मसाला तुम्ही बघू शकता. आता मी पाणीसुद्धा टाकते आहे. तुम्हाला ग्रेव्ही जशी हवी आहे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या, कारण पनीर शिजायला वेळ लागत नाही. त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही. तुम्ही जास्त पाणी टाकाल आणि नंतर ते आटवत बसाल, पनीर शिजवत बसाल, तर यामुळे काय होतं, पनीर हे कडक होतं. पनीर जास्त शिजवायचं नाही. 5 ते 6 मिनिटेच फक्त रस्स्यामध्ये आपण हे उकळू द्यायचं, तरच पनीर अगदी मस्त मऊ नरम राहतं. तुम्ही जर हे रस्स्यामध्ये जास्त वेळ उकळलं तर पनीर हे वातडल्यासारखं होतं, कडक होतं. त्यामुळे आपण 5 ते 6 मिनिटेच हा रस्सा उकळणार आहोत. मला पनीरचा मसाला जसा हवा आहे तेवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. आता कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे याच्यामध्ये आणि 5 ते 6 मिनिटे उकळू देऊया, की मस्त हॉटेल स्टाईल पनीर मसाला तयार होऊन जाईल. आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा अगदी मस्त दाटसर झालेली आहे. 5 ते 6 मिनिटानंतर मस्त गरमागरम पनीर मसाला तयार होऊन जाईल. आता जवळजवळ 6 मिनिटे झालेली आहेत. मी पनीरची भाजी मस्त उकळून घेतलेली आहे. आता गॅस बंद करणार आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त हॉटेल स्टाईल पनीर मसाला तयार झालेला आहे. अगदी मस्त थिक ग्रेव्ही झालेली आहे. ही तुम्ही गरमागरम पराठ्याबरोबर खा किंवा जिरा राईसबरोबर खा, अप्रतिम चविष्ट लागते. पनीरची भाजी तयार झालेली आहे. आता आपण जिरा राईस करायला घेऊया. यासाठी मी अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेला आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. यासाठी मी 2 वाटी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आपल्याला मऊ मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस बनवायचा आहे. यासाठी मी 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. गॅस मी खाली चालू केलेला आहे. आता या जिरा राईसवर आपण तडका टाकूया. यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे शेजारच्या गॅसवरती. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि जिरीबरोबरच मी त्याच्यामध्ये 3 काळी मिरी, 2 लवंगा, 1 हिरवी विलायची, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर तमालपत्रसुद्धा टाकणार आहे. आणि ही फोडणी छान तडतडली की आपण ती तांदळामध्ये टाकून द्यायची आहे. अगदी झटपट असा जिरा राईस कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते आहे. आपण आधी तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतले, नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं, मीठही टाकलं आणि वरून हा तडका टाकायचा आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या की मस्त गरमागरम जिरा राईस हा तयार होऊन जातो. आता याला उकळी आली की आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि नंतर याला झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. आधी गॅसची फ्लेम मी हाय ठेवणार आहे आणि 1 शिट्टी झाली की नंतर परत गॅसची फ्लेम कमी करायची आणि दुसरी शिट्टी करून घ्यायची. अशा पद्धतीनं भात शिजवला ना तो अगदी मस्त मऊही शिजतो आणि मोकळासुद्धा होतो. आता छान उकळी आलेली आहे. मी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. कोथिंबीर छानशी मिक्स करूया आणि कुकरला आता आपण झाकण लावून घेऊया. आधी तांदूळ परतायचा नाही, काहीही नाही किंवा पातेल्यात शिजवायचा नाही. आपण कुकरला लावलेला आहे आणि सर्व साहित्य एकदमच टाकलेलं आहे आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या की 10 मिनिटामध्ये जिरा राईस तयार होऊन जाईल. आपण 15 मिनिटामध्ये पनीर मसाला तयार केला, त्याचबरोबर 10 मिनिटामध्ये जिरा राईसही तयार होईल आणि 5 मिनिटामध्ये हा लच्छा पराठा आपण भाजून घ्यायचा आहे की अर्ध्या तासामध्ये आपली पनीरची थाळी ही तयार होऊन जाईल. हा पराठा मी विकत आणलेला आहे. याला घरी आणायचं, पॅकेट फोडायचं आणि तेल किंवा तूप लावून तव्यावरती मस्त खरपूस भाजायचं की 5 मिनिटामध्ये लच्छा पराठा तयार होऊन जातो. तुम्ही लच्छा पराठा कुठल्याही कंपनीचा आणा, तो घरी आणला ना की असा गॅसची फ्लेम हाय ठेवून मस्त खरपूस भाजायचा.
अगदी छान भाजला जातो आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो. कधी कधी आपल्याला आहे ना रोटी किंवा पराठा करायचा कंटाळा येतो. बाहेर आपण शॉपिंग वगैरे करून आलेला असतो आणि थकलेलो असतो, बाहेरची खायची अजिबात इच्छा नसते. तर पनीर घेऊन यायचं, झटपट 15 मिनिटात होणारी पनीरची मसाल्याची भाजी करायची. त्याचबरोबर असा विकत पराठा आणायचा रेडी टू कुकवाला आणि तो घरी आणून 5 मिनिटामध्ये भाजून तयार करायचा की अगदी अर्ध्या तासामध्ये पनीरची थाळी तयार होऊन जाते. मला कधी कधी कंटाळा येतो पराठा किंवा रोटी बनवायचा जेव्हा आपण बाहेरून येतो ना त्यावेळेस. मग मी अशा पद्धतीनं विकत पराठा आणते आणि 5 मिनिटात भाजून तयार करते. बाहेरचं खाण्यापेक्षा आहे ना कधीतरी असं घरी आणून पराठे खाल्ले ना तर काहीही हरकत नाही. तुम्ही बघू शकता पराठा अगदी मस्त झालेला आहे, खूप क्रिस्पी लागतो खायला आणि चवही छान लागते. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं पनीर मसाला त्याचबरोबर जिरा राईस करा आणि हे पराठे आणून खा. बघा अप्रतिम लागतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची पनीरची थाळी? ही पनीरची थाळी अगदी झटपट तयार होते, अर्ध्या तासामध्ये तयार होते आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते. अगदी हॉटेलमध्ये आल्यासारखा फील येतो. आणि तुम्ही जिरा राईसही बघू शकता, 2 शिट्ट्या मी करून घेतल्या होत्या आणि अगदी मोकळा मऊ सुटसुटीत असा जिरा राईसही आपला तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये खडा गरम मसाला टाकल्यामुळे तो चवीलाही अगदी मस्त होतो. पराठाही तयार झालेला आहे. आता मस्त गरमागरम पनीर मसाला आपण वाढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती मस्त झालेली आहे, अगदी झटपट आपण बनवलेली आहे, तरीसुद्धा अगदी छान झालेली आहे, अगदी हॉटेल स्टाईल झालेली आहे आणि याची चवसुद्धा अगदी अप्रतिम होते. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ही थाळी बनवून बघा. आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी झटपट अशा पनीर थाळीची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो, बाजूची बेल आयकनही प्रेस करा, यामुळे काय होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.